हॅलो नमस्कार, वेलकम टू अर्थनीती. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 ज्यांचं टार्गेट आहे त्यांच्या संदर्भात आपण काही व्हिडिओची सिरीज सुरू केलेली आहे. त्यातला हा सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ आहे. का? त्याचं कारण आपण सिलेबस बघितल्यानंतर आयोगाचा जो कम्प्लिटली 1 ते 2 ओळीमध्ये आहे त्यात असे कुठलेही स्पेसिफिक टॉपिक नाही मेन्शन केलेले आहेत की कुठले करायचे आणि कुठले नाही करायचे ते. त्यातला एक सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक जो ॲक्च्युली आपल्याला कळत नाही तो कुठल्या पुस्तकातून करायचा आहे आणि तो टॉपिक म्हणजेच इन्क्लुजन, समावेशन. याची सगळ्यात मोठी अडचण मला दिसली विद्यार्थ्यांमध्ये. त्यात अजून एक घटक शेवटी आयोगाने मेन्शन केलेला आहे बघा, सामाजिक क्षेत्र, ज्याला आपण सोशल सेक्टर इनिशिएटिव्ह म्हणतो, सामाजिक क्षेत्र उपक्रम. हे एक म्हणजे समावेशन काय आहे, सामाजिक क्षेत्र उपक्रम काय आहे, आर्थिक व सामाजिक विकास काय, हे एकंदरीत सगळं जे आपण एका शब्दात बसू तो म्हणजेच समावेशन, इन्क्लुजन. हे आपण नीट समजून घेऊ जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल. याच्यावरचे प्रश्न कसे असतात हे पण मुळात माहीत नाही. एक्झॅक्टली हा टॉपिक सेपरेटली कुठं आहे का, कुठल्या बुकमधून करायचा आहे, बरोबर ना? मी जे म्हणतोय ते म्हणजे तुमचा हा सगळा राज्यसेवेचा पूर्व परीक्षेचा सिलेबस जे तुम्हाला माहिती आहे ते एका साईडला आणि हे समावेशन एका दुसऱ्या बाजूला आहे. प्रश्नांचं नेमकं स्वरूप हे सगळं आपण डायरेक्टली आता POQ घेऊन बघूयात, क्लिअर करू तो तुमचा मुद्दा. आयोगाचा प्रश्न सिलेबस हा समोर घेतला मी, तुम्हाला झूम इन करून दाखवतो. जस्ट मिनिट. मी कुठल्या याच्याबद्दल बोलतोय हे इथं एकतर हा सामाजिक शब्द येतो, आर्थिक आणि सामाजिक विकास. हा त्याच्यानंतर इथं क्लिअर कट समावेशन हे एक्झॅक्टली काय, सामाजिक क्षेत्रातील उपक्रम. बाकी याच्यात कुठंच काय मेन्शन केलं नाही. नेक्स्ट सेम मी इथं इंग्लिशमध्ये घेतलं आहे म्हणजे अजून क्लॅरिटी येईल. हे सोशल डेव्हलपमेंट, आर्थिक आणि सामाजिक विकास, सोशल हा शब्द इथं, इन्क्लुजन हा एक आहे आणि सेम सोशल सेक्टर इनिशिएटिव्स हा नेमका मुद्दा काय. आणि आपण राज्यसेवा पूर्व परीक्षेची तयारी करतोय. आजपर्यंत तुमच्यापैकी किती जुने विद्यार्थी आहेत की क्लिअर कट सांगू शकतील एक्झॅक्टली याच्यामध्ये काय अपेक्षित आहे आणि मी ते आयोगाचे प्रश्न घेऊन तुम्हाला सांगणार आहे. राईट. सो लेट स्टार्ट. हा सगळा मुद्दा इथं जस्ट एक्सप्लेन करतो, मग आपण तिथे जाऊया. राज्यसेवा पूर्व परीक्षा इकॉनॉमिक्स, कीवर्ड्स तुमच्यासमोर आलेले आहेत. आत्ता सिलेबस बघितला. आर्थिक व सामाजिक विकास हा मुद्दा. डेव्हलपमेंट सगळ्यांना माहिती आहे, त्यात हे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट माहिती आहे, आर्थिक विकास काय असतो, पण नेमकं सामाजिक हा शब्द आला, कन्फ्युजन आहे. समावेशन, इन्क्लुजन आणि सामाजिक क्षेत्र उपक्रम या तिघावर आपण इथं डिस्कशन करूयात. तुम्हाला इन्क्लुजन, समावेशन काय हे समजण्यासाठी इथं 2 भाग केले आहेत मी. आधी एक्सक्लुजन काय हे नीट समजून घ्या. कुठलाही देश ज्यावेळेला आपण विकासाच्या गोष्टी बघतोय किंवा धोरण ठरवतो एखादा सरकार, त्याच्यामध्ये आपल्याला नुसतंच GDPमध्ये वाढ, दरडोई उत्पन्नात वाढ एवढंच अपेक्षित असतं असं वाटतं. त्याच्यानुसार आपण ठरवतो की विकास होतोय, वाढ होतीये. हे इथं ग्रोथ अँड डेव्हलपमेंट प्रत्येक सरकारचं हे ध्येय असतं. पण ही जी ग्रोथ अँड डेव्हलपमेंट जी होतीये तर ती देशातीलच सगळ्या लोकांपर्यंत पोहोचतीये का, सगळ्या रिजनपर्यंत पोहोचतीये का फक्त ठराविक लोकांच्याच ग्रोथला आपण पूर्ण देशाची ग्रोथ म्हणतोय. GDPमध्ये कॉन्ट्रीब्युशन हे नेमकं कोणत्या क्षेत्राचं आहे, किंवा फॉर एक्झाम्पल आपण एज्युकेशन हा जर एक घटक घेतला तर देशाची पूर्ण साक्षरता विचारात घेतो. त्यातही ग्रामीण भागातील साक्षरता किती आहे, त्या साक्षरतेमध्ये मुलींचं प्रमाण किती आहे, महिलांचं प्रमाण किती आहे, हे सगळं ज्यावेळेला विचारात घेतो ना तेव्हा आपल्याला लक्षात येतं की जी काही ग्रोथ, जी काही डेव्हलपमेंट होती ना त्याच्यामधून बरेच घटक हे एक्सक्लूड झालेले आहेत, दुर्लक्षित राहिलेले आहेत, ते विकासाच्या प्रक्रियेपासून वंचित राहिलेले आहेत. ह्याला म्हणायचं फक्त ग्रोथ. जी डेव्हलपमेंट आणि ग्रोथ आपण ज्याला म्हणतो ना ही सर्वसमावेशक नाही आहे, इन्क्लुझिव्ह ग्रोथ नाही आहे, जी राज्यसेवेला अपेक्षित आहे. सिलेबसमध्ये तुम्हाला हे पॉईंट मेन्शन केलेला आहे. म्हणूनच ग्रोथ अँड डेव्हलपमेंटच्या आजूबाजूला तुम्हाला हा इन्क्लुजन शब्द पाहायला मिळतो. तोच मुद्दा इकडे बघतोय. म्हणजेच आपण जे काही एखाद्या देशात म्हणतो वाढ होतीये, डेव्हलपमेंट होतीये, पण ठराविक लोकांची, ठराविक क्षेत्रांची, ठराविक रिजनची, जो दुर्लक्षित घटक आहे दॅट इज कॉल्ड ॲज एक्सक्लुजन. एक्सक्लुजनमध्ये काय काय येतं बघा ह्याच्यात. जस्ट मिनिट. हां, हे एक्सक्लुजनमध्ये दुर्लक्षित, दुर्बल आणि वंचित घटक येतात जे की विकासाच्या प्रक्रियेतून बाहेर राहिलेले आहेत. याच्यामध्ये व्यक्तीचं उदाहरण घेतलात तर महिला विशेषतः, कारण पुरुषांच्या बाबतीत बघितलं तर प्रत्येकच गोष्ट पुढे आपण ज्याला पुरुषप्रधान संस्कृती म्हणतो विशेषतः भारताची, तर कुठल्याही विकासाच्या पॅरामीटरमध्ये तुम्ही जर पुरुषांना बघितलात तर ते नक्कीच एक पाऊल पुढे आहेत ॲज कम्पेअर टू वुमन, मुली किंवा महिलांच्या. म्हणून दुर्लक्षित घटक किंवा दुर्बल घटक किंवा वंचित घटक कुठला असेल तर महिला, त्याच्यानंतर मुली, अजून एक मग आता त्याच्यात मेल फिमेल जेंडर कुठलाही असू द्यात, अपंग हा व्यक्ती, ते महिला असू द्या किंवा पुरुष असू द्यात, हा एक घटक दुर्लक्षित आहे. त्यानंतर वृद्ध व्यक्ती,
ह्याच्यात अजूनही ॲडिशन करू शकतो आपण विधवा ज्या महिला आहेत त्या, निराधार व्यक्ती, निराधार म्हणजे त्यात मग महिला पण आली किंवा पुरुष पण आले. एकंदरीत काय, एक व्यक्ती म्हणून आपण ज्या वेळेला बघतो एवढा मोठा गट हा आपल्याला दुर्लक्षित पाहायला मिळतो. याच्यापर्यंत अजून बऱ्याच गोष्टी पोहोचलेल्या नाही आहेत. नेक्स्ट, समाज. समाजामध्ये वेगवेगळे जाती धर्म याच्यातील लोक आहे. विशेषतः भारतामध्ये आरक्षण म्हणा किंवा जे मेन फोकस केलेलं आहे तुम्ही बघा, कुठल्याही गोष्टी SC समाज, ST समाज, अजून कुठला एक ठराविक समाज असेल हा जास्त विचारात घेतलेला आहे. का? कारण तो दुर्लक्षित राहिलेला आहे, तो वंचित राहिलेला आहे बऱ्याच गोष्टीपासून. त्यामुळे अशा समाजाला आपल्याला सोबत घ्यायचं आहे. हे एक्सक्लूड त्याच्यापासून जे काही विकासाची प्रक्रिया आहेत ते त्याच्याच बाजूला राहिलेले आहेत. ते पुढं कुठला भाग कुठला प्रदेश, फॉर एक्झाम्पल शहरी भाग, त्यात सगळ्यात विकासाच्या प्रक्रिया तिथे राबवल्या गेलेल्या आहेत. सगळ्याच गोष्टी जिथे मिळत आहेत, शिक्षण आरोग्य इझिली अवेलेबल आहे. पण व्हॉट अबाउट रुरल एरिया, ग्रामीण भाग बघा तुम्ही वंचित राहिलेला आहे. मग असा काही देशातील ठराविक प्रदेश आहे तो वंचित राहिला आहे, दुर्लक्षित राहिलेला आहे. डोंगराळ प्रदेश घ्या, आदिवासी रिजन घ्या, त्याला आपण आदिवासी काही पाडे वगैरे म्हणतो बघा, वस्त्या आहेत, हे जे भाग आहे, हे जे प्रदेश आहे, ह्या सगळ्या गोष्टी दुर्लक्षित राहिल्या, त्याला आपण प्रादेशिक विषमता म्हणतो. रिजनल इम्बॅलन्स हा पाहायला मिळतो. बरेच राज्य हे सुद्धा विकासाच्या प्रक्रियेशी मागे आहेत. व्यक्ती झाला, समाज झाला, कुठला भाग किंवा प्रदेश झाला. पुढे क्षेत्र. क्षेत्रामध्ये उदाहरणार्थ ॲग्रिकल्चर, कृषी क्षेत्र. खूप मोठ्या प्रमाणात आपली लोकसंख्या कृषीवर आधारित आहे. पण जेवढी लोकसंख्या कृषीवर आधारित आहे त्याच्यामध्ये मोजकाच जर घटक सोडला, जो श्रीमंत शेतकरी किंवा जास्त शेती आहे तो सोडला, तर बाकीचे सगळे अजूनही दारिद्र्याच्या आसपासच आहे, त्यांचं उत्पन्न कमी आहे. म्हणून सरकार प्रयत्न करतं डबल इन्कम करण्याचं. त्याच्यात कृषी झालं. उद्योग. आता तुम्ही म्हणा सर उद्योग तर पुढे आहे. उद्योगात तुम्हाला ही कॅटेगरी पाहायला मिळते, MSME सेक्टर, मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस. छोटे लघु उद्योग, कुटीर उद्योग, सूक्ष्म उद्योग यांचं काय, यांच्यापर्यंत वित्तीय सेवा पोहोचत आहेत का, यांच्यापर्यंत सरकारच्या काही योजना आहेत का, किंवा काही कुठलीही सुविधा असेल लवकर पोहोचती का नाही आहे, हा सुद्धा दुर्लक्षित घटक आहे. एकंदरीत हे सगळं जर बघितलं आपण एवढ्या सगळ्या ब्रॉडली कॅटेगरीमध्ये, देशाच्या डेव्हलपमेंटमध्ये ग्रोथमध्ये कुठंही यांच्यापर्यंत ते पोहोचत नाही आहे. म्हणजेच हे एक्सक्लुजन या कॅटेगरीमध्ये येतं. आपल्याला जर आता भारताची ग्रोथ करायची, डेव्हलपमेंट करायची असेल तर या सगळ्यांना विचारात घेऊन आपल्याला काय करावं लागेल, ग्रोथ किंवा डेव्हलपमेंट करावं लागेल. आणि याच सगळ्यांच्या विचारात घेऊन केलेले डेव्हलपमेंट आहे त्याला काय म्हणायचं, सर्वसमावेशक विकास किंवा इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट, इन्क्लुझिव्ह ग्रोथ हा शब्द तुम्ही ऐकला असेल. आता लक्षात आलं का, इन्क्लुझिव्ह हा शब्द म्हणजेच या सगळ्यांना एकत्रित करून आपल्याला समावेश करून घ्यायचे, विकासाच्या प्रक्रियेत त्यांना सोबत घ्यायचे. विकास किंवा सगळ्या सोयीसुविधा, आरोग्य, शिक्षण, राहणीमानाचा दर्जा, राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा हा तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, ग्रामीण भागातील लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे, या एवढ्या सगळ्या घटकापर्यंत पोहोचला पाहिजे. आणि त्यावेळेला ज्या वेळेला आपण म्हणू हे सगळ्यापर्यंत पोहोचलंय तेव्हा आपला विकास हा काय असेल, सर्वसमावेशक असेल. म्हणजेच आपण ह्या सगळ्यांना समावेश करून घेतलं विकासात, म्हणजे इन्क्लुजन करून घेतलेलं आहे. ह्यालाच म्हणायचं समावेशन किंवा इन्क्लुजन. त्यामध्ये काही ठराविक समाज आला आणि काही त्याच्यापर्यंत वित्तीय सेवा पोहोचलेल्या, सामाजिक आणि वित्तीय समावेशन. इज दॅट क्लिअर? सिलेबसचा एकच पॉईंट मी आज डिकोड करायचा प्रयत्न केला आहे. आता ही काही बॅच नाही आहे किंवा काही नाही की मी तुम्हाला अजून खूप कन्सेप्ट त्यात क्लिअर करू. माझा मेन पर्पज या व्हिडिओचा हा होता, सिलेबसचा हा जो दुर्लक्षित घटक होता याला सुद्धा आपण वंचित घटक म्हणून सिलेबसचा, समावेशनकडे फार जास्त आपण सिरियसली बघत नाहीत. मुळात त्याच्या जाण्यासाठी कधी प्रयत्न केला नाही की हा काय घटक आहे, तो आज डिकोड करायचा प्रयत्न केला आहे. म्हणून बॅचमध्ये हे एवढ्यापुरतं मर्यादित नाही आहे, आपल्याला इन्क्लुजन ही कन्सेप्ट फार वेगळ्या पद्धतीने बघायची. मुळात तुम्हाला इथं घटक सांगतो, आपण ज्यावेळेला बॅचमध्ये हे सगळं जाऊ, तुम्हाला मी ग्रोथपासून स्टार्ट करत असतो. आर्थिक वाढ म्हणजे काय, त्याच्यानंतर आपण जातो डेव्हलपमेंटकडे. इकॉनॉमिक डेव्हलपमेंट हा काय प्रकार आहे, आर्थिक वाढ आणि आर्थिक विकास. विकासामध्येही मानव विकास काय आहे, त्याच्यानंतर शाश्वत विकास काय आहे, आणि मग येतं सर्वसमावेशक विकास काय आहे. ही एवढी डेप्थ ह्याची आहे फक्त ह्याची समावेशनाची. आणि म्हणून इथं तात्पुरतं तुम्हाला मी फक्त तो कीवर्ड डिकोड करून दिलेला आहे, एक्झॅक्टली समावेशन काय. होप सो की तुमच्यापर्यंत हे सगळं पोहोचलं आहे. म्हणजे या आपल्या सगळ्या व्हिडिओ सिरीजचा नक्की तुम्हाला येणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी फायदा होईल. जास्तीत जास्त ह्या सगळ्या गोष्टी आत्ताच समजून घ्या. काय होतं, 1 महिना 1.5 महिना गेल्यानंतर आपल्याला सगळ्या गोष्टी कळायला लागतात, पुन्हा वेळ कमी राहतो. माझी तळमळ हीच आहे, मी तुम्हाला नेहमी म्हणतो की थोडं जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोहोचवा. का? कारण राज्यसेवा 2024 ही आत्ता शेवटची संधी आहे आपण असं म्हणू, कारण नंतर डिस्क्रिप्टिव्ह होणार आहे. मग ऑब्जेक्टिव्हसाठी कॉम्पिटिशन जे आत्ता वाढलेलं आहे, पण त्यात थोडं तुलनेनं ते इझी पण आहे ॲज कम्पेअर टू डिस्क्रिप्टिव्ह. मग ही संधी परत येणार नाही. सो जे काय असेल ते आत्ताच हीच वेळ आहे, पुन्हा वेळ गेल्यानंतर काही उपयोग नाही. सगळ्या गोष्टी कळतात, पुन्हा हातात राहतो फक्त पश्चाताप.
सिलेबस डिकोडिंगपासून ते कन्सेप्च्युअल क्लॅरिटीपासून या सगळ्याचं इम्पॉर्टन्स आणि ते पण राज्यसेवेसाठीचं हे आपल्या यूट्यूबला किंवा टेलिग्राम चॅनलला मी सतत टाकत राहतो. ह्याच्यामुळे माझं म्हणजे एकच पर्पज आहे, याच्यामुळे तुमचा अवेअरनेस वाढावा राज्यसेवेबद्दल आणि सिलेबसबद्दल, आणि ज्या काही त्रुटी तुमच्यात राहिल्या होत्या अभ्यासामध्ये, जो ट्रॅडिशनल पद्धतीने तुम्ही अभ्यास करतो ना आजपर्यंत, ॲव्हरेज मार्क यायचे, अबव ॲव्हरेज जायचं असेल, कॉम्पिटिशन ब्रेक करायचं असेल तर थोडं काहीतरी वेगळ्या पद्धतीने आपल्याला जावं लागेल. तो सगळा हा कार्यक्रम चालू आहे. चला, इन्क्लुजन ह्या सगळ्याबद्दल बोललो आहे. आता याच्यातला एक सगळ्यात मेन फॅक्टर, कुठलीही गोष्टी मी आयोगाला सोबत घेतल्याशिवाय तुम्हाला सांगत नाही आहे, PYQ दाखवतो. आता एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर इथं या सगळ्या समाजाला आपल्याला विकासाच्या प्रक्रियेत आणायचं असेल तर सरकारमार्फत जे इनिशिएटिव्ह चालतो दॅट इज कॉल्ड ॲज सोशल सेक्टर इनिशिएटिव्ज, जे तुम्हाला सिलेबस पुढचा मुद्दा सांगितलं ना, सामाजिक क्षेत्र उपक्रम तो. आणि ते सामाजिक क्षेत्र उपक्रम म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, या टॉपिकवर सगळं तुम्हाला काय येणार आहे, गव्हर्नमेंट स्कीम, योजना, स्टार मार्क करा, लिहून घ्या. इन्क्लुजन समावेशन म्हणजेच दुसरं तिसरं काही नाही, या सगळ्यांना विकासाच्या प्रक्रियेत समावेशन करून घेताना सरकारची जी काही गव्हर्नमेंटची पॉलिसी आहे, सरकारचं जे काही धोरण आहे, हे राबवण्यासाठी सरकार वेगवेगळ्या स्कीम्स लॉन्च करतं. मग महिलांसाठी काही स्कीम असतील, मुलींसाठी स्कीम असेल, तुम्हाला उदाहरण देत असेल तर स्वाधार योजना किंवा उज्ज्वला योजना, त्याच्यानंतर इथं अपंगासाठी काही आहेत, वृद्धांसाठी काही आहेत. अजून एक तुम्हाला सांगतो, असंघटित क्षेत्रातील कामगार. संघटित क्षेत्रामध्ये काय होतं, जिथं तुम्ही नोकरी करता तिथं तुम्हाला पेन्शनची सुविधा मिळते आफ्टर रिटायरमेंट. पण असंघटित क्षेत्रामध्ये जर तुमचं 50-60 वर्ष झालं आणि तुम्हाला आता शारीरिक मानसिक काही मर्यादा आल्यात काम करायच्या, त्याच्यानंतर तुम्ही कुठून उदरनिर्वाह करणार? मग त्याच्यासाठी पेन्शन व्यवस्था आहे का? असंघटितसाठी नाही आहे, म्हणजे तो दुर्लक्षित घटक आहे, त्याच्यासाठी परत सरकार काहीतरी करणार. सो हा सगळा इथं जो घटक आहे याच्यासाठी सरकारच्या स्कीम आहेत. समाजसुद्धा बघा तुम्ही, SC ST साठी उदाहरण देतो तुम्हाला, स्टार्टअप इंडिया. स्टँडअप आणि स्टार्टअप या दोघांमध्ये फरक आहे. स्टँडअप इंडिया कोणासाठी आहे? SC ST महिला. मग इट इज अ पार्ट ऑफ इन्क्लुजन. ह्या सगळ्या स्कीम ह्याच्यामध्ये येतात. एक्झाम्पलसहित सांगतोय तुम्हाला मी. परत अजून इथं कुठला भाग, प्रदेश, भारतामधील नॉर्थ ईस्ट प्रदेश, डोंगराळ प्रदेश आहे, तिथं दुर्लक्षित घटक आहे, डेव्हलपमेंट नाही आहे, आपल्यासारखं तिथं काही रस्ते, रेल्वे, काही पायाभूत सुविधा निर्माण करू शकत नाहीत, मर्यादा आहेत, जिओग्राफिकल लिमिटेशन्स आहेत. मग त्यांच्यासाठी काहीतरी करणं. मग पर्वतमाला स्कीम किंवा डिव्हाइन योजना, इट इज अ पार्ट ऑफ इन्क्लुजन. त्या प्रदेशाचा आपल्याला काय करायचं आहे, विकास करायचा आहे. घ्या उदाहरण. परत ग्रामीण भाग, कितीतरी योजना ह्या ग्रामीण भागासाठीच आहेत. कशामुळं? कारण तो भाग दुर्लक्षित राहिलेला आहे, त्याला आपण लक्ष द्यायचं आहे सगळ्याच बाजूनी. क्षेत्रामध्ये कृषी क्षेत्रासाठी जास्त मॅक्सिमम योजना आहेत, आणि उद्योग क्षेत्रामध्येही तुम्ही बघा MSME साठी जास्त योजना आहेत. मुद्रा योजना कोणासाठी आहे? छोटे घटक, त्यांच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे, त्यांना घ्या. मग इट इज अ पार्ट ऑफ इन्क्लुजन. ह्याच्यात दुसरं तिसरं काही नाही, हे सगळं गव्हर्नमेंटचं धोरणाचा भाग येतो आणि याच्यामध्ये सगळ्या योजना येतात. लेट्स सी. आता हे सगळं तुम्हाला आयोगाच्या प्रश्नपत्रिकातून दाखवतो. चल, इज दॅट क्लिअर? इथपर्यंत आता आपल्या या व्हिडिओचा पार्ट 2 झाला. समजून घेतलं नेमकं इन्क्लुजन काय, आयोगाचा सिलेबस काय. आता त्याचं ॲप्लिकेशन बघू. चला, काय आला का? समावेशन. कुठलं समावेशन आहे? वित्तीय समावेशन. बघा, 2 गोष्टी सांगतो तुम्हाला. वित्तीय समावेशन म्हणजे सरळ सरळ जे दुर्लक्षित घटक आहेत त्यांच्यापर्यंत वित्तीय सेवा पोहोचवणं, त्यांच्यापर्यंत बँकिंग सुविधा पोहोचवणं, त्यांच्यापर्यंत कर्जाची उपलब्धता पोहोचवणं, त्यांच्यापर्यंत विमा जे इन्शुरन्स वगैरे आहे त्या सुविधा देणं. दिस इज कॉल्ड ॲज फायनान्शियल इन्क्लुजन. बस. आणि सामाजिक समावेशनात काय येतं? शिक्षण, आरोग्य, इतर काही कुठल्या गोष्टी असतील अजून, पोषण, हे लक्ष देणं. सरळ सरळ दुर्लक्षित घटकापर्यंत आर्थिक बाबीही पोहोचवायच्या, त्यासोबत एज्युकेशन, आरोग्य ह्याही बाजू पोहोचायचं. मग ह्याला म्हणायचं आर्थिक समावेशन, ह्याला म्हणायचं सामाजिक समावेशन. इथं काय आहे? समावेशन. कुठलं? वित्तीय समावेशन. त्यासाठीची योजना आहे. आता ह्याच्यामध्ये मी परत सांगतो, मी कुठलंही एक्सप्लेनेशन, त्याचं उत्तर काय काय नाही ह्याच्यावर डिस्कस करायला आलो नाही आहे. तुम्हाला सिलेबसचा हा महत्त्वाचा मुद्दा डिकोड करतोय आणि त्याच्यावरचे प्रश्न इथं दाखवून देतोय. बाकी आपल्या लेक्चर्समध्ये, सिलेबसमध्ये जे काय मुद्दे ते पूर्ण होऊन जातील तुम्हाला. चला, योजनेचा प्रश्न पहिला. नेक्स्ट काय? हे तुम्हाला सगळं योजना आहे. बघा ना, कोणासाठी आहेत? महिला उद्योजकांना पाठिंबा देण्यासाठी महिला व बालविकास मंत्रालयामार्फत हे एक प्लॅटफॉर्म सुरू केलेलं आहे. आलं का? महिला हा घटक, त्यांना टार्गेट करायचं, चला एम्पॉवर करायचं. चला, ह्या सगळ्या योजना बघा ना तुम्ही. स्वाधार योजना काय, एक थांबा केंद्र योजना काय, नीट बघा. ज्याला माहिती आहे योजनाचं डिटेल्स तुम्हाला लक्षात येतं. इट इज अ पार्ट ऑफ इन्क्लुजन. नेक्स्ट, पुढं. प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना कोणत्या क्षेत्रासाठी? इथं हे सगळे कामगार, मजूर, हे बिचारे असंघटित क्षेत्रामध्ये येतात, यांच्यासाठी पेन्शन सुविधा मी आता डिस्कस केली, तुम्हाला मी सांगितलं. सो इट इज अ पार्ट ऑफ इन्क्लुजन. नेक्स्ट, पुढं.
प्रधानमंत्री जनधन योजना ऑलरेडी आपण बघितली, परत जनधन योजनेवर प्रश्न आहेत. हे सगळे राज्यसेवा पूर्व परीक्षेचे रिसेंट 2 वर्षाचे प्रश्न घेतलेत मी सॅम्पल म्हणून, 2-3 वर्षाचे मागचे, फार प्राचीन कालखंडातले असे काही नाही, 2013-14चे. हा रिसेंट ट्रेंड आहे आणि तुम्हाला त्याच्यावरचे प्रश्न. पुढं संसद आदर्श ग्राम योजना, हे कुठला आहे? ग्रामीण भाग जो दुर्लक्षित आहेत, जे खेडे आहेत, मागास आहेत, विकसित करा खेडे, शहराच्या बरोबर लाना, किंवा तो भाग दुर्लक्षित आहे. इट इज अ पार्ट ऑफ इन्क्लुजन. पुढं अल्पसंख्याक, परत हे इथं मायनॉरिटी कुठलाही घटक आहे त्याच्या संदर्भात सामाजिक आर्थिक ह्याच्या वाढीसाठी हे करा ना. पडो प्रदेश म्हणजे एज्युकेशन द्या त्यांना, किंवा नई रोशनी, शिका, कमवा, वॉट एव्हर, सगळं इट इज अ पार्ट ऑफ इन्क्लुजन, समावेशन. नेक्स्ट वित्तीय सर्वसमावेशकतेसाठी जनधन योजना, परत जनधन योजना आला बघा. हां इथं ही योजना आहे. काय करायचं आहे? महिला सक्षमीकरण, परत इन्क्लुजन. हां अमृत आहार योजना, काय? आदिवासी भागातील, आदिवासी भाग दुर्लक्षित घटक तिकडच्या महिला टार्गेट केलेल्या आहेत त्यांच्यासाठी ही योजना. भारतनेट, काय? ग्रामीण भाग, तिथं कनेक्टिव्हिटी नाही आहे, तिथं कनेक्टिव्हिटी द्या, ग्रामीण भागात पोहोचवा, काय आहे ते. नेक्स्ट पुन्हा सेम योजना सगळ्या बघा ना, ह्या कशाच्या आहेत? हे परत महिला आणि बालविकास. हां सामाजिक सुरक्षा, सोशल सिक्युरिटी, ह्या नावातच सगळं. हे विमा वगैरे ते देणं, स्वास्थ्य म्हणजे आरोग्याच्या सुविधा देणं. उज्ज्वला योजना, हे महिला मुली यांच्या आरोग्य सुधारणा करणं. म्हणजे परत गट कुठला टार्गेट केला बघा ना तुम्ही. तुम्हाला जर आत्ता लक्षात असेल तर सरळ सरळ असंघटित क्षेत्र कामगार, महिला, मुली, सतत तेच आलेलं. दुसरं काय? तो दुर्लक्षित घटक समावेश करून घेतलेला आहे. अन्नपूर्णा योजना, हे काय येतं बघा. यस चलो, दिस इज ऑल अबाउट इन्क्लुजन काय आहे, त्याच्यावरचे प्रश्न हे आज कळाले असतील. ह्याबाबत जर तुम्हाला हा कंटेंट आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवा. आपला हा सगळा जो काही आत्ता इनिशिएटिव्ह चालू आहे आपल्या अर्थनीती या प्लॅटफॉर्मवर, मित्रांनो आजपर्यंत रिझल्ट न येण्याचं कारण आपण आयोगाला दोष देतो, प्रश्न अवघड असतात, इकॉनॉमिक्स समजत नाही आहे. ॲक्च्युली इकॉनॉमिक्सला आपण समजून नाही घेतलं किंवा एक्झामचं प्रॉपर ॲनालिसिस नाही केलं. मी कंबाईन बाबतीत पण आणि राज्यसेवेच्या बाबतीत पण सिलेबस डिकोडिंगला खूप प्रायोरिटी देतो. त्याचं कारण आहे, आपण जर एखाद्या युद्धामध्ये विजय मिळवायला प्रयत्न करत असाल तर एक लक्षात ठेवा, तुम्हाला त्याच्यात युद्धामध्ये विजय तेव्हाच मिळेल जेव्हा शत्रूचा पूर्ण परिचय असतो. हे वाक्य नेहमी सांगतो मी. आपण ज्या परीक्षेत तयारी करतोय त्याचा शत्रू किंवा इकॉनॉमिक्स हे माहीतच नाही आपल्याला, आजपर्यंत कधी समजूनच घ्यायचा प्रयत्न केलेला नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टीवरून इथं बघा, जी पहिली स्लाईड दाखवली तुम्हाला मी, या पहिल्या स्लाईडमध्ये सगळं तुम्हाला येऊन गेलं. आणि त्या दृष्टिकोनातून जर तुम्ही आता अभ्यास केला, कसा आउटपुट मिळणार नाही बघा. हे इथं हे या सगळ्या संदर्भातच तुम्हाला योजना पाहायला मिळतात, ज्या आत्ता राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या बघतोय. इन द सेम वे तुम्ही कंबाईनला सुद्धा करू शकता, कारण कंबाईनलाही आता जो सिलेबस नवीन पॅटर्न आलेला आहे त्याच्यातही आर्थिक वाढ, आर्थिक विकास किंवा हे समावेशन, मानव विकास, शाश्वत विकास याच्यावर प्रश्न यायला लागलेत. मी आता जरी सांगताना राज्यसेवा सांगितलं असेल, पण तुम्हाला दोन्ही अँगलने हे इम्पॉर्टंट ठरेल, कंबाईन आणि राज्यसेवेसाठी. चलो, सो दिस इज ऑल अबाउट टुडेज लेक्चर. अशाच पद्धतीनं पुढचंही असेल. आणि आपली सगळ्यात महत्त्वाची जी राज्यसेवेसाठीची बॅच आहे ती 20 तारखेला सुरू होती, आत्ता येणाऱ्या, ऑफलाईन आणि ऑनलाईन असेल. नक्की तुम्हाला ह्या येणाऱ्या सगळ्या 24साठीची ती बॅच मदतपूर्व ठरेल. POIQ डिकोडिंग बॅच ही पण आहे ऑनलाईन. तुम्ही अर्थनीतीचं ॲप डाउनलोड करा, तुम्हाला डिटेल्स सगळे मिळून जातील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.